हरे कृष्णा. आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना आणि आपल्याला या ब्रह्मांडातून पोचायचं आहे गोलोक धामामध्ये, जिथे भगवान श्रीकृष्ण नित्य निवास करतात आणि जिथून त्यांनी सगळ्या पूर्ण जे काही सृष्टी बनवली आहे त्याचा सगळ्याचा कंट्रोल त्यांच्याकडे आहे. तर ते आपण जाणून घेऊया. तर आपण सगळ्यात खाली बघतोय की अनंत शेष आहेत, ज्यांच्या वरती सगळे सगळे ब्रह्मांड आहेत. तर हे महाविष्णू आहेत, हे झोपले आहेत आणि यांच्या प्रत्येक शरीरामधून एक एक ब्रह्मांड उत्पन्न होत आहे. तर ह्याच्यातलं एक ब्रह्मांड इकडे दाखवलेलं आहे. त्या एका ब्रह्मांडामध्ये गर्भोदक सागर आहे आणि त्या प्रत्येक हे जे 7 लेयर दिसतात वेगळ्या वेगळ्या रंगांचे, हे सगळे पंचमहाभूतांचे एक एक लेयर आहे आणि मध्ये एलिमेंट्स आहेत. तर हे पंचमहाभूतांनी बनलेलं एलिमेंट आहे आणि हे जे लोक आहेत याला देवी लोक पण म्हटलं जातं, कारण हे भौतिक जगत हे देवी दुर्गा यांच्या अंडर येतं. त्याच्यानंतर गर्भोदक सागरामध्ये गर्भोदकशाही विष्णू पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभी कमळामधून ब्रह्माजी उत्पन्न झालेले आहेत. ते आणि त्यांचं जे नाभी कमळ आहे ते पूर्ण 14 लोक दाखवत आहे. तर हे 14 लोक कुठले याला समजण्यासाठी आपण गायत्री मंत्राचा उपयोग करू शकतो. गायत्री मंत्रामध्ये आपण काय म्हणतो, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ही आपण ही प्रार्थना करतोय सूर्यनारायणांना. सूर्यनारायण हे जर का आपण सगळे हे तारका समूह वगैरे जर बघितले तर हे भू, भुवर आणि स्वर अशा या 3 लोकांना लाईट प्रोव्हाइड करतात. जर का आपण बघितलं तर या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे बघा अंधार आहे, पूर्ण अंधार आहे. ब्रह्मांड जे आहे ते एकतर अंड्याच्या आकाराचं आहे आणि तेथे सगळीकडे अंधार आहे. तर आपल्याला जे सूर्य आणि चंद्र दिसतात ते या भू, भुवर आणि स्वर्ग लोकाला ते लाईट प्रोव्हाइड करतात. त्याच्या वरचे जे लोक आहेत ते तपस्वी लोकांचे लोक आहेत, महर, जन, तप आणि सत्यलोक. इथे ते तपस्वी आणि तेजस्वी लोक राहतात, तर इथे त्यांना जास्ती करून लाईटची गरज नाहीये. आणि खालचे जे लोक आहेत ते सगळे अर्थ म्हणजे भूलोकाला लागूनच आहेत. त्याला आहे सुतल, तलातल, रसातल, पाताळ, हे जे सगळे लोक आहेत. आणि इथले जे लोक आहेत यांना मोस्टली नाग लोक आणि ते सगळे इथे राहतात आणि त्यांच्या डोक्यावरती एक मणी असतात आणि मग ते काय म्हणतात, ते मण्यांच्या एफल्जन्स मुळे त्यांना लाईट प्रोव्हाइड केला जातो. तर हे आहे एका ब्रह्मांडाची रचना. पण या ब्रह्मांडाला पार करून आपल्याला हे आध्यात्मिक लोक लागतं. तर हे ब्रह्मांड पार करण्यासाठी वामन देवांनी जेव्हा त्यांनी 3 पावलं आपली उचलली होती, तर त्यांनी आपल्या नखानी इथे या पार्ट मध्ये छेद करून ठेवलेला आहे. तर आपण जर म्हणजे आपल्याला जर हे पार करायचं असेल तर आपल्याला इथे कारणसागर लागेल आणि विरजा नदी लागेल. तर हे नदी पार केल्यानंतर हे इथे जे आपल्याला ब्रह्मज्योती दिसतंय, तर हे ब्रह्मज्योती म्हणजे काही नाही तर हे भगवान श्रीकृष्णांच्या अंगातून निघणारी तेज आणि तेज कांती आहे. तर जेव्हा आपण इथे हे सगळे वैकुंठ लोक चालू होतात, वैकुंठ लोकामध्ये प्रत्येक जे विष्णूचा अवतार आहे त्या विष्णूच्या अवताराचा प्रत्येकाचा एक लोक आहे आणि तिथे लक्ष्मी आणि नारायण हे आराध्य आहेत. आणि तिथे जे लोक तिथे पोचतात आध्यात्मिक लोकांमध्ये, ते लक्ष्मी नारायणांची सेवा करतात. आणि लक्ष्मी नारायणच्या म्हणजे हा जो वैकुंठ लोक आहे, सॉरी मध्ये मी सांगायचं राहून गेलं, हे जे इथे दिसतंय हे कैलास लोक आहे. जो आपल्या पृथ्वीवर दिसतो तो कैलास लोकच या कैलास लोकाशी कनेक्टेड आहे. तर हा कैलास लोकाचे अधिपती शिवजी आहेत आणि शिवजींना पार केल्यावर मग आपण पोचतो वैकुंठ लोकामध्ये. हे अनंत वैकुंठ लोक आहेत आणि हे जे आहे हे अयोध्या धाम आहे किंवा साकेत धाम आहे.
तर हे जे अयोध्या धाम आहे हे पृथ्वीवरती जे अयोध्या धाम आहे त्याचं एक्झॅक्ट रेप्लिका आहे आणि इथे प्रभू रामचंद्र आणि सीता मातेची सेवा होते. तर इथे जे जे पण रामभक्ती करतात आणि भगवान रामचंद्र ज्यांचे आराध्य दैवत आहेत ते आपल्या मृत्यूनंतर या साकेत धामात पोचतात आणि इथे शाश्वत रूपाने भगवान रामचंद्रांची सेवा करतात. आणि जे जे लाईक सपोज कोणाचा नरसिंह देव कोणाचे आराध्य असतील तर ते नरसिंह लोकात जाऊन नरसिंह देवांची सेवा करतात. प्रत्येक जीव हा इथे ज्याची सेवा करतो भूलोकावर ज्याची सेवा करतो, भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की देवयांती म्हणजे जे देवांची पूजा करतात ते देवांपाशी पोचतात, जे पितरांची पूजा करतात ते पितरांपाशी पोचतात आणि जे माझी पूजा करतात ते माझ्यापाशी येऊन पोचतात. तर त्याच्यावरून आपल्याला समजतं की जे लोक पितर आणि जे लोक भूत पिशाच्यांची पूजा करतात ते लोक या खालच्या लोकांमध्ये निवास करायला जातात. जे लोक देवी देवतांची पूजा करतात ते या लोकांमध्ये येतात. पण या दोघांचा पण असं आहे की या दोघांचं आपापलं अकाउंट कर्माचं जेव्हा संपतं तेव्हा त्यांना पुन्हा या भूलोकावर भूलोक जे आहे ती कर्मभूमी आहे, त्या भूलोकावर परत यावं लागतं. आणि भूलोकावर म्हणजे तुम्ही जोपर्यंत भगवंतांची आराधना करत नाही किंवा विष्णू तत्वाची आराधना करत नाही तोपर्यंत तुम्ही हे पार करू शकत नाही. जे लोक निर्विशेषवादी किंवा निर्विशेष ब्रह्मज्योतीची उपासना करतात ते लोक या ब्रह्मज्योतीमध्ये पोचतात आणि जे लोक भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात ते या गोलोकधामामध्ये पोचतात. आणि गोलोकधामाचं जे वर्णन आहे ते ब्रह्माजी सांगतात. म्हणजे ब्रह्माजी जेव्हा जन्माला येतात तेव्हा ब्रह्माजी ना भगवंत तपश्चर्या करायला सांगतात आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना जे दिसतं गोलोकधामाचं वर्णन ते ब्रह्मसंहितेमध्ये ते सांगतात. तर हे गोलोकधाम कसं आहे तर ते आहे चिंतामणी प्रखर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तम लक्ष्मी सहस्त्रशत संभ्रम सेव्यमानम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि. तर चिंतामणी तिथले जे सगळे जी दगड माती आहे ती सगळी चिंतामणी आहे. जी पण तुम्ही इच्छा कराल त्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी चिंतामणी धाम आहे ते. त्याच्यानंतर जी सगळी झाडं तिथे आपल्याला दिसतात ती सगळी झाडं जी आहेत त्यांना कल्पवृक्ष म्हटलं जातं. ज्या सगळ्या गायी आहेत तिथे त्या सगळ्या सुरभी गायी आहेत आणि ज्या काही तिथे ललना आहेत त्या सगळ्या लक्ष्मी माते समान आहेत आणि त्या लक्ष्मी किती आहेत सहस्त्रशत. आणि त्या कुणाची सेवा करतायत भगवान श्रीकृष्ण गोविंद यांची सेवा करतायत. आणि अशा या संपूर्ण ब्रह्मांडाला जे चालवत आहेत ते भगवान श्रीकृष्णांना ब्रह्माजी नमन करतायत. तर असंच आपण पण सगळेजण भगवान श्रीकृष्णांची आराधना करूया आणि गोलोकधामात पोचूया. आणि गोलोकधामाचं जे वर्णन आहे ते तर एक आपण सांगितलं. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते धाम कसं आहे ते धाम आहे न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. तर इथे जे ब्रह्मांड आहे आपलं याला आपल्याला सूर्य चंद्र अग्नी लागतात. पण भगवंतांचं जे धाम आहे ते बघा किती इफल्जंट आहे, कारण भगवंतांचेच जे रेज आहेत ते त्याला पोषण देत आहेत. तर भगवंत भगवद्गीतेत सांगतात न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते. म्हणजे जो एकदा तिथे पोचतो तो पुन्हा इथे येत नाही. तद्धाम परमं मम. असं हे भगवंतांचं परमधाम गोलोकधाम आहे. आणि आपण सगळे जण प्रार्थना करूया की आपण सुद्धा या गोलोकधामात परत पोचू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.